नमस्कार पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि तुमच्यासाठी आलेली सगळ्यात मोठी गुड न्यूज. जर तुम्ही SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस किंवा कोणतीही सरकारी पेन्शन जसे की EPS पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अलीकडेच झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारने मिळून पेन्शन धारकांसाठी 6 ते 7 मोठे निर्णय घेतले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. गेल्या 10 वर्षातील पेन्शन धारकांचा हा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल. येणाऱ्या 25 जून पासून तुमची पेन्शन वाढीव स्वरूपात तुमच्या बँक खात्यात येणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या सर्व घोषणा, नवीन कायदा आणि तुमच्यासाठी असलेल्या आरोग्य सुविधांबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेन्शन वाढ आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि मुख्य घोषणा म्हणजे पेन्शनमध्ये होणारी जबरदस्त वाढ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेन्शनधारकांचा पेन्शन वाढीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे पेन्शनधारक पेन्शन वाढीची मागणी करत होते. कालच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 80 लाख पेन्शनधारकांचा हा प्रश्न सुटल्याचे समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीवर भार येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून 1,50,000 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या सर्व रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. ही वाढीव पेन्शन 25 जून पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे, ज्यामध्ये पेन्शन जवळपास 7,000 ते 7,500 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली जात आहे. आता बोलूया दुसऱ्या आणि खूपच महत्वाच्या बदलाबद्दल, जो म्हणजे तुमचे जीवन प्रमाणपत्र. मित्रांनो, तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा म्हणजे लाईफ सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत चक्रा माराव्या लागतात. पण आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या पेन्शनधारकांसाठीही मोठी सोय करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेचे कर्मचारी स्वतः नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांच्या घरी येऊन हे जीवन प्रमाणपत्र भरून घेतील. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आता पूर्णपणे थांबणार आहे आणि तुम्ही घरबसल्या तुमचे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहात. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन संरक्षण कायदा. मित्रांनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती खूप भावनिक आहे. प्रत्येक नागरिकांसाठी कायदेशीर दिलासा देणारी आहे. पेन्शनधारकांनी सरकारकडे एक परिपत्रक दिले होते, ज्यामध्ये एक मोठी समस्या मांडलेली होती. वयाच्या 60 वर्षानंतर आनंदाने जगण्याऐवजी काही ठिकाणी मुले लग्न झाल्यावर आपल्या पृथ्वीवरील दैवतासारख्या आई वडिलांना सांभाळत नाहीत किंवा घरातून बाहेर काढतात. यावर सरकारने खूप मोठा आणि दंडात्मक नियम आणि नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही तुमची जमीन, जागा, घर किंवा मालमत्ता तुमच्या मुलाच्या नावाने प्रेमापोटी केली असेल आणि त्यानंतर तर तो तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळत नसेल, तर आता तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकता. नवीन कायद्यानुसार तक्रार केल्या ती मुलाच्या नावावर केलेली मालमत्ता, जमीन किंवा घर परत तुमच्या नावावर करण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे. यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला आता भीती बाळगण्याची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो, मोफत औषध आणि आयुष्यमान कार्ड. मित्रांनो, पुढची मुख्य घोषणा आहे तुमच्या आरोग्याबद्दल. वय झाल्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला BP, शुगर किंवा इतर आजाराचा त्रास होतो. पहिलीच पेन्शन कमी, त्यात दवाखान्याचा खर्च खूप मोठा असतो, म्हणून सरकारने आता प्रत्येक पेन्शनधारकाला BP आणि शुगरच्या गोळ्या पूर्णपणे मोफत देण्याचे ठरवले आहे. त्याचसोबतच तुम्हाला तुमच्या खिशातून 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. यासाठी सरकारने आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही हे आयुष्यमान कार्ड काढलं तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा खर्च सरकारतर्फे पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तर पेन्शनधारक मित्रांनो, हे कार्ड काढायला जरा देखील उशीर करू नका. तर मित्रांनो, या होत्या कॅबिनेट बैठकीतील पेन्शनधारकांसाठी असलेल्या खूपच आनंदाच्या बातम्या, ज्यामध्ये पेन्शन वाढ, जीवन प्रमाणपत्र सोपे करणे, मालमत्ता परत मिळवण्याचा नवीन कायदा आणि मोफत आरोग्य सेवा यांचा समावेश होता. हे सर्व बदल 25 जून पासून टप्प्याटप्प्याने दिसून येतील. लक्षात ठेवा, ही माहिती सरकारच्या सूत्रांमार्फत आलेली शक्यता आहे. याचा अधिकृत GR लवकरच प्रसिद्ध होईल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या सरकारी योजना, पेन्शन आणि नवीन GR बद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर रिटायर्ड मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.